मनमाडमध्ये गुढीपाडव्याचा जल्लोष, भव्य नववर्ष स्वागत, शोभायात्रेने वेधले लक्ष. लहानग्यांची आकर्षक वेशभूषा, महिलांचा पारंपरिक साज, घोषणांनी दुमदुमले शहर. वर्ष प्रतिपदा अर्थात मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनमाड शहरात सायंकाळी भव्य नववर्ष स्वागत शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण शहरात नववर्षाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. आठवडी बाजार येथील श्रीराम मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. प्रारंभी आकर्षक फलक, त्यामागे लहान मुलांनी साकारलेल्या विविध वेशभूषांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारतमाता, प्रभू श्रीराम, सीतामाता, पांडुरंग आदींच्या वेशभूषेत सजलेले लहानगे विशेष आकर्षण ठरले. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत या शोभायात्रेला सांस्कृतिक रंगत आणली. भगवे झेंडे फडकावत श्रीराम जय राम, जय जय राम, भारत माता की जय अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. अनेक वर्षांची परंपरा जपत आयोजित करण्यात आलेल्या यात्रेमुळे मनमाडकरांमध्ये एकात्मता आणि सांस्कृतिक अभिमान दिसून आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत शोभायात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील श्री दत्त मंदिर प्रांगणात झाला. मनमाडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गुढी पाडव्याच्या निमित्ताने निघणारी शोभायात्रा ही केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचे प्रतीक बनली आहे. विविध घटकांचा सहभाग आणि पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड यामुळे हा उत्सव मनमाडच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग ठरत आहे.